धूळ नाही. पण बाबासाहेबांचं एक कोटेशन होतं. बाबासाहेबांचं कोटेशन काय होतं की मला माझ्या समाजाचे 5 डॉक्टर, 5 इंजिनियर, 5 वकील झालेले पाहायचे. म्हटलं की नाही? म्हटलं ना? हो की नाही? इथं किती झाले लिस्ट वाचून दाखवतो की नाही? दाखवतो ना? एवढे झाले. आता मी प्रत्येकाला म्हणतो, काय म्हणतो की तुम्ही तुमची संघटन करा, सगळे डॉक्टर लोक एकत्र या, सगळे वकील लोक एकत्र या. आता मी आज सांगून राहिलो आहे की सगळे इंजिनियर लोक एकत्र या आणि समाजासाठी काहीतरी करा. बाबासाहेबांच्या पुण्याईनं तुम्ही आज लाखो रुपये कमवत आहे आणि जर येणाऱ्या पिढीसाठी जर तुम्ही काही करू शकत असाल तर काय काय प्रॉब्लेम आहे? आता किती पैसा इकडे तिकडे जाते, संघटन करा. पण डॉक्टर लोकांनी आता 23 मध्ये सत्कार केला, अजून काय केलं? वकील साहेबांचा केला, वकील लोकांचं काही केलं असेल संघटन वगैरे मला काही दिसत नाही. आणि आमच्या प्राध्यापक लोकांचं काय विचार सोयच नाही. हे तर बुद्धिजीवी आहे, त्यांचं काय सांगावं. आता मी माझ्या इंजिनियर जे झालेले माझे नौजवान कर्मचारी, बिझनेस करणारे जेवढे काही माझे मित्र आहेत त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही एकत्र या, ताकद दिसू द्या समाजाची आणि ह्या ताकदीचं समाजाला कसं वर आणता येईल याच्यासाठी काहीतरी उभं करायला लागलं. यांनी UPSC MPSC आमचे विद्यार्थी क्रॅक करू शकले पाहिजे. तर मी आव्हान करतो माझ्या संपूर्ण वकील लोकांना, डॉक्टर लोकांना, प्राध्यापक लोकांना आणि आज सगळे इंजिनियर लोकांना की तुम्ही तुमचं संघटन उभं करा आणि आमचा गोरगरीब समाज, खेड्यापाड्यात राहणारा, गाव कुशीच्या बाहेर राहणारा समाज थोडाफार 10-20% आम्ही शहरात सुधारलो. बाकी तर आमचा आजही 80% समाज आजही खेड्यापाड्यात बिचारा आजही रोजमजुरीला जात आहे, आजही तो कष्टच करत आहे. पण तो कष्ट करत आहे, पोटाला चुंबळ बांधत आहे, रक्ताचं पाणी करत आहे आणि तुम्हाला घडवत आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही इंजिनियर डॉक्टर म्हणून शहरात येऊन मस्त गाडी घोडा बंगल्यामध्ये फिरत आहे. तुम्ही विसरत चालले. छोटी छोटी मजदुरी करणारा मला 5,000 देते आणि आमचे डॉक्टर प्राध्यापक 2,000 ने 1,000 आहे की नाही शोकांतिका? ज्याला फायदा झाला, जे आज चांगले बिल्डिंग माळ्यामध्ये राहून राहिले त्यांच्याकडे पैसा नाही आणि जे गोरगरीब माझी जनता आहे यांचा जो पैसा आहे तो 5,000. मी एक मायमाऊलीचे सांगितलं तुम्हाला, आमची म्हैसकर बाई आदर्श नगरची भांडे घासायला जाते आणि बिचारीने मला घरी बोलून 5,000 रुपये दिले. किती मोठा सन्मान त्या बाईचा. एक बाई जुना पाणी चौकामध्ये राहते, ती स्वयंपाक करायला जाते 3-4 घर. तिने सायकलने ती इथे आली, मला 3,000 रुपये देऊन गेली. सांगा. आणि आमच्या बिल्डिंग मध्ये महारात राहणार 1,000 रुपये घेऊन येते आणि सांगते काय, आताच गाडी घेतली, आताच घराचं काम केलं, आताच फरशी बसवली, आताच घरामध्ये डेकोरेशन केलं, आताच फ्लॅट घेतला, 2 प्लॉटही घेतले. हे एक मन आहे आमच्या खेड्यात. परिस्कर साहेब, मनी नाही आणणार, नवऱ्यावर बधी आण. ही किस्सा आहे. तर मित्रांनो, ज्या आई वडिलांना शिकून सवरून सगळं केलं आहे, आता मी हिशोबी सांगत नाही. आणि हे इकडून पडदा दिसते तुम्हाला, होता का कधी? नाही. पण आज इथे झेंडावंदन आहे, आज महाराष्ट्र दिन आहे आणि पालकमंत्री साहेबांच्या हाताने इथे पोलीस मुख्यालयामध्ये झेंडावंदन आहे. आखरीच्या दिवशी NOC भेटली आपल्याला, तेव्हापर्यंत माझा जीव कुशात होता रशियात. तेच दरवर्षीच आखरी त्यांना म्हटलं की हा रस्ता
मी तुम्हाला पॅक करून देतो, तिकडून तुम्हाला झेंडावंदन करायसाठी रस्ता देतो. हा अख्खा रस्ता त्यांना मोकळा करून दिला. तर माझे जे कोणी बंधू भगिनी त्या तिकडल्या पलीकडच्या बाजूला उभे असतील त्यांना नीरज भाऊ विनंती करते की कृपया त्या पडद्याच्या मागे कोणीच नका राहून त्या चित्रातून मुंडकं टाकू नका आणि पडदा आमच्या नितीन भाऊचा काढू नका. तिथून बाजूला व्हा आणि जे कोणी तिकडे असतील रोडच्या पलीकडे तर पालकमंत्री साहेबांचा कॉन्वे येईल, तिकडे कोणी राहू नका. तिकडला रस्ता पूर्ण खाली करून द्या. माझा आवाज जर जात असेल माझ्या भावांना तर त्यांनी कृपया तिकडला पूर्ण रस्ता खाली करून द्यावा. आणि महाराष्ट्र दिवस आपलाही आहे आणि आज आपल्याला कार्यक्रम अर्धा घंटा आधी संपवायचा, म्हणून मी माझ्या साऊंडवाला भाऊला तिथून ओरडू सांगत होतो, भाऊ लवकर चालू कर. मी माझ्या वाद्यवाल्यांना सांगितलं 3 वाजता या आणि 4 वाजतापर्यंत तुमचा तबला फोनका रेडी करा आणि पटकन चालू करा, कारण अर्धा घंटा पहिले संपवायचं. झेंडावंदन आहे काय नेहमीच तेच. नीरज भाऊ जसं तुम्हाला सांगते तुम्ही इकडून ऐकता इकडून सोडता तसं यांनी केलं. तर असं करू नका. आणि मी आज ज्या माय माऊल्यांनी कष्ट केले मेहनत केली आणि ज्यांना घडवलं जे इंजिनियर झाले मोठे मोठे अशा लोकांची मी लिस्ट पण वाचून दाखवणार आहे तुम्हाला. ही लिस्ट मी इथे याच्यासाठी ठेवतोय की मी आधी आपल्या सगळ्या बंधू लोकांचा सन्मान करण्यापेक्षा मी आधी मंचावर जे आपले आजचं बुद्ध जयंती आहे म्हणजे बुद्ध आपल्याला गीताच्या माध्यमातून धम्म सांगितलं जात आहे म्हणजे धम्म आणि ते संघ पण उपस्थित आहे. तर संघाचं पहिलं मी चिवरदान हे करत आहोत आणि चिवरदान केल्यावर जे आमचे समाजातले जे उच्च शिक्षा विभूषित आहे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. तर तुम्ही कोणी किलबिल चुलबिल करू नका आणि कोणी कुसबुस करू नका. मी पटकन हे करतो आणि लवकर लिस्ट वाचतो आणि खर्चही सांगत नाही. भल्या जाताना तुम्ही पैसे देऊन जा की नका समजला. कोणाला हसा नाही आला घेऊन जातो म्हणून नाही म्हणून राहिले. जाताना पैसे देऊन जाल की नाही. यस थँक्यू. हे सगळे लोक फार अत्यंत कष्टातून मेहनतीतून परिश्रमातून आपल्या आई वडिलांच्या सगळ्या संकटाचा सामना त्यांनी करून त्यांना घडवलं. ते मोठे झाले आणि आज त्यांचा आपण इतक्या 40-50 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण सन्मान करत आहोत. हे ते सन्मानाचे पात्रही आहात सगळ्या लोक. तर मित्रांनो मी त्यांचे पटपट नाव वाचून दाखवतो. इंजिनियर संजय हातमोडे सर बांधकाम विभाग. इंजिनियर जयपाल बडगे साहेब इंडियन एअरपोर्ट. त्याचप्रमाणे कुवेत मध्ये सर्व्हिस करणारे इंजिनियर मनोज बागळे साहेब. त्याचप्रमाणे बिझनेस मध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवला असे प्रवीण पाटील. त्यानंतर एमईसीबी मध्ये मोठ्या पदावर खूप कमी वयामध्ये जाणारे जयंत खुशालराव कांबळे. त्याचप्रमाणे हे आपण जे सन्मान करत आहोत हा त्यांच्या कष्टाचा मेहनतीचा हे फळ आहे मित्रांनो की आपण त्यांचा सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे समोर कपिल प्रेमदास चंदनखेडे, अतुल चंदनखेडे. मी विश्वास 100% गेले का. तुमचा सन्मान तिथे केला जाते. तुमच्या नावाची ट्रॉफी आहे तिथे. कृपया तुम्ही तिथे जावं आणि आपला मान सन्मान तुम्ही स्वीकारावा अशी मी कमिटीच्या वतीने आपणास विनंती करतो. आपलं खूप मोठं या कार्यक्रमाला चित्रित करण्यामध्ये योगदान आहे. खूप परिश्रम आहे आणि इंजिनियर आहे आणि बुद्ध जयंतीच्या दरवर्षी 14ही कार्यक्रमामध्ये यांनी चित्रीकरण केलं आहे, फोटोग्राफी केली आहे आणि इंजिनियर आहे.
तर आमच्या विश्वासभावासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी कृपया जाऊन तिथे ही ट्रॉफी प्रदान करावी, आपला मान सन्मान करून घ्यावा. त्यानंतर इंजिनियर प्रशांत भीमशंकर फुलणे, प्रशिक भीमशंकर फुलणे, संदीप वाघमारे, इंजिनियर प्रणय कांबळे, इंजिनियर चंदू सुते, इंजिनियर प्रशिक अनिल गायकवाड, इंजिनियर साहिल सतीश डबले, इंजिनियर पलाश धीरज गुजर, त्याचप्रमाणे इंजिनियर कमलेश गुलाबराव गुजर, त्याचप्रमाणे प्रशांत फूल, अनिकेत नंदलाल कांबळे, सोनल नंदलाल कांबळे, स्वप्नील किशोर मानकर, स्नेहल किशोर मानकर, नयन सुनील मानकर, संविधान निमसडकर, अभिषेक दहाके, शुभम प्रमोद खेडकर.